पहा याच्या पुढचं प्रॉब्लेम आपण आता बीम रिॲक्शन पाहणार आहे. म्हणजे बीमवरच्या रिॲक्शन. तर याच्यामध्ये पहा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. डिटरमाइन सपोर्ट रिॲक्शन फॉर बीम लोडेड अँड सपोर्टेड ॲक्शन इन फिगर. तर हिंज सपोर्ट दाखवलेला आहे. तर बीम काढून घेतो मी. बघा ते प्रॉब्लेम एकदम सोपे असतात, काही अवघड नसते याच्यामध्ये. हा बीम आहे समजा. याला काय दिलेलं आहे, एंडवरती सपोर्ट दिलेले आहेत. हा दिलेला आहे हिंज सपोर्ट. इथे या ठिकाणी दिलेला आपल्याला हिंज सपोर्ट अशा प्रकारचा. आणि दुसऱ्या एंडवरती दिलेला आहे रोलर सपोर्ट. तो अशा प्रकारचा दिलेला आहे. याला म्हणतो आपण रोलर सपोर्ट. तो बीम आणि आपला हिंज सपोर्ट आणि रोलर सपोर्ट दिलेला आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 2 मीटर 2 मीटर 7 मीटरचा टोटल स्पॅन याचा. या बीमचा टोटल स्पॅन किती आहे, 7 मीटरचा आहे. या बीमचा टोटल स्पॅन आहे 7 मीटरचा. तो 7 मीटरचा स्पॅन आपण काढून घेऊ. तर बघा हा टोटल स्पॅन आपल्याला दिलेला आहे. म्हणजे याच्यामधलं या 2 पॉईंट, हा ए पॉईंट आहे आपला आणि हा बी पॉईंट आहे. या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 7 मीटर. याच्यामध्ये पहा 2 मीटर 2 मीटर आणि 2 मीटर आणि हे 1 मीटर. जे डिस्टन्स आहे 2 मीटर 2 मीटर 2 मीटर आणि हे 1 मीटर. तर या पॉईंटवरती काय दिलेलं आहे, फोर्सेस दिलेले आहेत. काय दिलेलं आहे, फोर्सेस दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. या ठिकाणी काय दिलेलं आहे, अशा प्रकारे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड दिला. युनिफॉर्मली म्हणजे एकसारखा लोड दिला. तो डाऊनवर्ड ऍक्ट होऊन राहिला. कसा ऍक्ट होऊन राहिला, तो डाऊनवर्ड. तर अशा प्रकारे हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. तर हा तो आहे 9 किलो न्यूटन पर मीटर. 9 किलो न्यूटन पर मीटर असा तो ऍक्ट होऊन राहिला. बरोबर. पर मीटरवरती तो 9 किलो न्यूटनचा आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या पॉईंटवरती दिलेला आहे 10 किलो न्यूटनचा लोड. इथे दिलेला आपल्याला 10 किलो न्यूटनचा लोड आणि इथे सुद्धा दिलेला आपल्याला 10 किलो न्यूटनचा लोड. आणि हे डिस्टन्स आहे आपलं 2 मीटर 2 मीटर 2 मीटर 2 मीटर आणि हे 1 मीटर आहे ते डिस्टन्स. बरोबर. तशा प्रकारचा हा लोड दिलेला आहे. तर पहा या प्रॉब्लेम मध्ये काय असते की हा जो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड राहते. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणजे काय, एकसारखा लागलेला लोड. तर 2 मीटर वरती काय एकसारखा म्हणजे 9 किलो न्यूटन पर मीटर दिलेला आहे. काय दिलेला आहे, 9 किलो न्यूटन पर मीटर. म्हणजे याचा अर्थ, याचा जर तुकडा पडला मी, हा 2 मीटरचा स्पॅनचा जर मी तुकडा पडला 1 मीटरचा, तर बरोबर त्याचं वजन किती भरणार आहे, 9 किलो न्यूटन. म्हणजे याचाच अर्थ त्या 2 मीटरचं वजन किती भरणार आहे, 9 × 2 म्हणजे 18 किलो न्यूटन. किती भरणार आहे, 1 मीटर 9 किलो न्यूटनचा आहे. तर 2 मीटरचा किती राहील, तो राहील 18 किलोमीटर. तोच जर समजा 3चा असता तो झाला असता 27चा. 4चा असता तो झाला असता 36चा. आहे की नाही. अशा प्रकारे तो वाढत, म्हणजे युनिफॉर्मली वाढत चालला. तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड म्हणतो. याला आपण म्हणत असतो UDL. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता हा UDL दाखवण्याची पद्धत अजून अशी सुद्धा आहे. याप्रमाणे सुद्धा आपण UDL दाखवत असतो. बरोबर. तर अशा प्रकारे जर दिसलं तरी सुद्धा ते UDLच आहे. काय, आणि त्याच्यावरती असं दिलेलं असते 9 किलो न्यूटन समजा पर मीटर येते. पर मीटर म्हणजे किलो न्यूटन. इथं पहा, इथं काय, हे डायरेक्टली पॉईंट लोड आहे 10 किलो न्यूटन. म्हणजे या लोडचा या पॉईंटवरती ऍक्ट होऊन राहिला. तो 10 किलो न्यूटनचा आहे. हा सुद्धा 10 किलो न्यूटनचा आहे. पण हा किलो न्यूटन पर मीटर आहे. म्हणजे तो काय झाला, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. पर मीटर वरती लागणारा लोड आहे तो. बरोबर. तो एका मीटरवरती लागणारा लोड किती आहे, 9 किलो न्यूटनचा आहे. म्हणजे याचाच अर्थ तो तर आपण काय करत असतो या प्रॉब्लेम मध्ये की याला, तर हा
पहा हा युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जो असते, समजा हा स्पॅन जर समजा त्याचा एक्स पकडत असू आपण स्पॅन, तर तो बरोबर काय लागत असतो, त्याच्या सेंटरला लागत असतो. म्हणजे आपण त्याला पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करत असतो. काय करत असतो, पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करतो. तो बरोबर काय लागते, इथून पासून x/2 डिस्टन्सवरती कुठं लागते, तो x/2. म्हणजे हा स्पॅन किती आहे, 2 मीटर, म्हणजे याच्या मधात लागणार आहे. 2 मीटरच्या मधात म्हणजे किती होणार आहे, तो 1 मीटरवरती. तर हा मी असा डॉटेडनं काढून घेऊन राहिलो. इथं हा हे डिस्टन्स किती राहणार आहे आपलं, 1 मीटर. हे डिस्टन्स राहणार आहे 1 मीटर. हा डब्ल्यू लिहिणार आहे आपण. मग डब्ल्यू इक्वल टू किती होणार आहे, 9 × 2, 9 × 2 म्हणजे किती होणार आहे, तो टोटल लोड किंवा TL म्हणू आपण त्याला. डब्ल्यू न म्हणता काय म्हणणार आहे, टोटल लोड. टोटल टी म्हणजे टोटल आणि एल म्हणजे लोड. T.L टोटल लोड किती झाला, 18 किलोमीटरचा झाला. 18 किलोमीटर. टोटल स्पॅन किती होता, 2 मीटर. 2 मीटरच्या मधात म्हणजे तो 1 मीटरवर ते लागला. समजा जो 3 मीटर जर असता, समजा 3 मीटर जर असता, 3 मीटरच्या मधात म्हणजे हा जर 3 मीटर स्पॅन असता समजा, तर तो 3 मीटरच्या म्हणजे 1.5 वर लागला असता. कितीवर लागला असता, 1.5 वर ते, बरोबर, ठीक आहे. किंवा 1.5 जर असता समजा, हा स्पॅन जर 1.5 असता, तो मधात कुठे लागला असता, 0.75, बरोबर. म्हणजे जो स्पॅन आहे त्याला अर्धा करायचा. जो स्पॅन आहे, स्पॅन म्हणजे युडीएलचा स्पॅन. युडीएल कुठपर्यंत आहे, 2 मीटर पर्यंत युडीएल आहे. बाकी सगळे पॉईंट लोड आहे तिथे. बाकी काय पॉईंट लोड आहे, बरोबर. तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला युडीएल जर असेल तर त्याला टोटल लोडमध्ये कन्वर्ट करून घ्यायला लागते. टोटल लोड ऑलवेज काय होत असतो, त्या युडीएलच्या स्पॅनच्या मधात लागत असतो. कुठं लागत असतो, युडीएलच्या स्पॅनच्या मधात. समजलं काय. त्याला काय करत असतो आपण, जी आपण 9 किलोन्यूटन पर मीटर, 9 किलोन्यूटन पर मीटर म्हणून दिलेलं आहे तिथे. तर त्या ठिकाणी याला म्हणतो आपण इंटेन्सिटी ऑफ युडीएल. काय म्हणत असतो, इंटेन्सिटी ऑफ युडीएल. ती पर मीटरची दिलेली असते. पर मीटर, पर सेंटीमीटर, पर MM अशी काही देऊ शकतात ते, पण जनरली मीटरमध्ये असते ती. ते 9 किलोमीटर पर मीटर आहे, त्याच्यामुळे याची इंटेन्सिटी आहे 9 किलोमीटर पर मीटर. त्या इंटेन्सिटीला काय करत असतो आपण, स्पॅननं मल्टिप्लाइड करत असतो. आणि तो काय निघतो आपला टोटल लोड. तो काय निघत असतो आपला टोटल लोड. तर अशा प्रकारे हा टोटल लोड काढून घेत असतो आपण, ठीक आहे. आता हे जे हा जे पॉईंट आहे, या पॉईंटवरती बघा, हा जो पॉईंट आहे, या पॉईंटवरती हे पॉईंट आहे, त्याच्यावरती जी रिॲक्शन येते RA, आणि या पॉईंटवरती थोडं बरोबर पॉईंटवरती रिॲक्शन काय येणार आहे आपली, या ठिकाणी येणार आहे RA, आणि रिॲक्शन ऑलवेज काय असतात, सपोर्ट वरती असतात. रिॲक्शन ऑलवेज कुठे येणार आहे, सपोर्ट वरती रिॲक्शन असतात. त्याला म्हणत असतो आपण सपोर्ट रिॲक्शन. काय म्हणत असतो आपण त्याला, सपोर्ट रिॲक्शन. तर ही सपोर्ट रिॲक्शन आता आपण इथे काढून घेणार आहे. तर ही राहणार आहे आपली RB. ही राहणार आहे आपली RB, बरोबर. RA आणि RB आपली काय झालं, जिथं सपोर्ट दिसलं त्या ठिकाणी रिॲक्शन ठेवायची. जिथे सपोर्ट दिसला त्या ठिकाणी रिॲक्शन ठेवायची. सपोर्ट कुठं आहे, या ठिकाणी आहे आणि इथे आहे. A वरती आणि B वरती सपोर्ट आहे. तो काय झाला आपला RA झाला, आणि या ठिकाणी झाली RB. हे काय झालं, RB. तर पहा आता काय करणार आहे आपण, आता ह्या सपोर्ट रिॲक्शन फाइंड करायचे आहेत आपल्याला. तर सपोर्ट रिॲक्शन फाइंड करण्यासाठी आपल्याला इक्विलिब्रियम कंडिशन हे करतो. त्याच्यामध्ये फोर्सेस कोणते आहेत आपले, फोर्सेस आहेत आपले व्हर्टिकल. त्याच्यामुळं आपण म्हणणार आहे पहिली इक्विलिब्रियम कंडिशन घेणार आहे, समेशन Fy इक्वल टू 0 पुट करणार आहे. सेकंड कंडिशन असणार आहे आपली, आता हॉरिझॉन्टल फोर्स कोणताच नाही, तर मग समेशन Fx इक्वल टू 0 आला असता. पण इथं हॉरिझॉन्टल फोर्स आहे का कोणता, नाही. तर हॉरिझॉन्टल फोर्स नसल्यामुळं इथे दुसरी इक्विलिब्रियम कंडिशन आहे, समेशन मोमेंट अबाउट ए घ्या किंवा बी घ्या. समेशन मोमेंट अबाउट ए इक्वल टू 0. तर ह्या दोन काय येणार आहेत आपल्या इक्विलिब्रियम कंडिशन वरून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. त्या दोन इक्विलिब्रियम कंडिशन वरून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तर पहा आता समेशन Fy म्हणजे काय, समेशन Fy म्हणजे व्हर्टिकल फोर्सेस जे आहेत त्या व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज. त्या व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज काय होते, 0 यायला पाहिजे. व्हर्टिकल फोर्सेस कोणकोणचे आहेत तिथं, हे सपोर्ट रिॲक्शन म्हणजे RA सुद्धा आपला फोर्स आहे, RA RB हे फोर्सेस आहेत. त्याच्यानंतर हा
टोटल लोड जो आला आपला 18 किलोन्यूटन, 10 किलोन्यूटन, 10 किलोन्यूटन, हे डाऊनवर्ड फोर्सेस आहेत. तर हे या सगळ्या फोर्सेसची बेरीज करायची, त्याला म्हणायचं समेशन एफ वाय, आणि दुसरं असते समेशन मोमेंट अबाउट ए. अशा प्रकारे आपण काय करणार आहे, याचे काय करणार आहे, रिॲक्शन, सपोर्ट रिॲक्शन फाइंड करून घेणार आहे. सपोर्ट रिॲक्शन इथं फाइंड करून घेणार आहे. तो आता पहा याच्यामध्ये काय असते, समेशन मोमेंट अबाउट फोर. आपला फोर जो आहे त्याच्यामध्ये जो अपवर्ड फोर्स जातो, अपवर्ड फोर्स काय करतो आपण, पॉझिटिव्ह घेत असतो, तर डाऊनवर्ड फोर्स काय घेत असतो, निगेटिव्ह घेत असतो. त्याच्यात ते मुवमेंटमध्ये काय असते, क्लॉकवाईज मुवमेंट. क्लॉकवाईज मुवमेंट म्हणजे या साईडची घड्याळाच्या काटाच्या दिशेने जाणारी ही पॉझिटिव्ह, तर अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आपण निगेटिव्ह घेत असतो. अँटी क्लॉकवाईज मुवमेंट काय घेत असतो, निगेटिव्ह घेत असतो. हे आपलं बेसिक आहे. तर इथं प्रॉब्लेम सॉल्व करणं सुरू करून देऊ आपण. हे पहिले खोडून घेऊ आपण, कारण आपल्याला जागा लागणार आहे. तर पहा, बाय इक्विलिब्रियम कंडिशन, बाय इक्विलिब्रियम कंडिशन काय, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड फोर्स काय, निगेटिव्ह. डाऊनवर्ड फोर्स निगेटिव्ह. तर आता एक एक फोर्स घ्यायचा, यापासून सुरू करायचा. याच्यामध्ये फक्त फोर्सेसची बेरीज करायची आहे. समेशन एफ वाय मध्ये म्हणजे फक्त फोर्सेसची बेरीज होणार आहे आपली. काय होणार आहे, फोर्सेसची आपली बेरीज होणार आहे. बरोबर. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. तर समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 कसं करणार आहे आपण पहा. तर पहिला फोर्स कोणता आहे आपला, आर ए. आर ए कसा चालला, वरच्या साईडला, म्हणून तो पॉझिटिव्ह आर ए. दुसरा फोर्स कोणता आहे आपला, हा 9 किलोमीटर पर मीटरचा आहे, पण तो आपला टोटल लोड काढून घेतला आपण 18 किलोमीटर. तो टोटल लोड काढून घेणं आवश्यक आहे, म्हणून 18 किलोमीटर आपला झाला फोर्स. तो हा कसा येऊन राहिला, डाऊनवर्ड येऊन राहिला, म्हणून काय झाला, -18. दुसरा फोर्स कोणता आहे आपला, 10 किलोमीटरचा, हा कसा येऊन राहिला, डाऊनवर्ड, म्हणजे -10. आणि हा सुद्धा किती आहे, -10चा आहे, म्हणजे हा -10. आणि हा नंतरचा आहे आरबी. तर आरबी कसं चालला आपला, अपवर्ड, म्हणून हा झाला पॉझिटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह इक्वल टू काय होणार आहे, 0. इक्वल टू काय होणार आहे, 0. तर याची बेरीज करून घेणार आहे आपण. 18 + 10 म्हणजे किती, 28. 28 + 10 किती होते, 38. म्हणजे काय होईल, आर ए -38 प्लस आरबी इक्वल टू 0. हा मायनसवाली साईन आपण इकडे घेऊन घेऊ, तर मायनसवाला तिकडे घेऊन घेऊ आपण. तर आर ए काय होईल आपला, आर ए मायनसवाला तिकडे घेतला तर आर ए प्लस आरबी या साईडला राहील आपलं. इक्वल टू काय होणार आहे, 38. बरोबर. ते इक्वेशन नंबर झाला आपलं 1. इक्वेशन नंबर झालं आपलं 1. इक्वेशन झालं 1. तर आता दुसरं इक्वेशन काय घेणार आहे आपण, टेकिंग समेशन ऑफ मोमेंट ऑफ फोर्स अबाउट ए इक्वल टू 0. म्हणजे हे जे फोर्सेस आहेत त्या फोर्सेसची एच्या भोवती मुवमेंट, एच्या भोवतीची मुवमेंट म्हणजे या पॉईंटच्या भोवती मुवमेंट. बरोबर. या ए पॉईंटच्या भोवती मुवमेंट काढणार आहे. ते ए मधून पास होणारा फोर्स कोणता आहे, आर ए आहे. तर तो 0 होणार आहे, म्हणजे आर ए इंटू 0 होणार आहे. तर पहा, पहिला फोर्स आहे आपला आर ए. तर आर ए मधूनच पास होऊन राहिला, तो आर ए इंटू 0. मुवमेंट म्हणजे काय असते इथे, मुवमेंट म्हणजे काय असते पहा. मुवमेंट म्हणजे समजा जर हा पॉईंट आहे, हा ए पॉईंट आहे, आणि इथं जर फोर्स लागत असेल, हा जर फोर्स लागत असेल, तर मुवमेंट म्हणजे मुवमेंट अबाउट ए जर घेत असो आपण, तर काय होणार आहे, या पॉईंटच्या भोवती मुवमेंट घेणार आहे आपण. तर तो फोर्स आहे, तर फोर्स इंटू हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असते याला आपण म्हणणार आहे समजा एक्स म्हणू किंवा डी म्हणू. काय म्हणू, हे डी डिस्टन्स आहे ना, डी म्हणजे डिस्टन्स. हे कोणतं परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे पण आपल्याला, म्हणजे फोर्स इंटू डी. त्याच्यामध्ये पहा आपण
ही जी डिस्टन्स असते या डिस्टन्सला हा फोर्स दाबून राहिला तर हा कसा फिरणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे काय हे काय येणार आहे पॉझिटिव्ह तर फोर्स इंटू डिस्टन्स काय होणार आहे एफ इंटू डी तर पहा तर ते या ए पॉईंट पासून आपल्याला ते डिस्टन्स मेजर करत जायचं आहे डिस्टन्स काय करत जायचं आहे ते मेजर करत जायचं आहे तर हे मोमेंट कसं घेतात ते फक्त लक्षात आलं पाहिजे आपल्या तर पहा RA इंटू झिरो का घेतलं कारण की हा ए मधून पासून राहिले परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे काय नाही म्हणून डिस्टन्स किती आहे त्याचं झिरो आहे ए पासून ए मधून पासून राहिला म्हणून झिरो घेतला RA इंटू झिरो घेतला नाही तरी चालते तो डायरेक्टली आपण हा TL पासून घेतला चालते म्हणजे दुसरा फोर्स कोणता आपला 18 किलोमीटर बरोबर प्लस आता पहिले प्लस लिहायच्या अगोदर पाया लागणार आहे आपल्याला तर पहा 18 किलोमीटर याचं डिस्टन्स किती 1 मीटर हा फोर्स कसा दाबून राहिला हा पेनाकडे पहा हा फोर्स या पेनला दाबून राहिला खालच्या साईडला म्हणजे कसा होऊन राहिला क्लॉकवाईज डायरेक्शननं म्हणजे क्लॉकवाईज असल्यामुळे हा प्लस होणार आहे प्लस 18 इंटू याचं डिस्टन्स किती आहे ए पासून त्याचा डिस्टन्स आहे 1 मीटर किती आहे 1 मीटर 18 इंटू 1 बरोबर त्याच्यानंतर पहा पुढचा फोर्स येतो आपला 10 किलोमीटरचा त्याचं डिस्टन्स किती आहे 2 ए पासून डिस्टन्स मेजर करायचं 2 आणि 2 4 आणि तो सुद्धा कसा होणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन जाणार आहे म्हणजे प्लस 10 इंटू 4 नंतर पुढचा फोर्स घ्यायचा हा 10 झाला याच्या पुढचा फोर्स कोणता 10 किलोमीटर प्लस हा सुद्धा कसा जाणार क्लॉकवाईजच आहे डाऊनवर्ड असल्यामुळे आहे ना प्लस 10 इंटू डिस्टन्स किती याचा ए पासून मेजर करायचं 2 4 आणि 2 6 म्हणजे 10 इंटू 6 आणि पुढचा फोर्स कोणता आहे हे डाऊनवर्ड फोर्स झाले आता राहिलेला एकच फोर्स कोणता आरबी तर आरबी कसा चालला आता आरबी पहा आरबी जर लागत असेल खालच्या साईडनं तर हा ए पॉईंट आहे आपला हा ए पॉईंट आहे याला कसं घुमून राहिला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं म्हणून तो काय होणार आहे मायनस आरबी इंटू डिस्टन्स किती आहे त्याचं ए पासून डिस्टन्स मेजर केला आपण 2 2 4 आणि 2 6 आणि 7 किती आहे 7 आणि इक्वल टू काय करायचं 0 पुट करायचं म्हणजे काय होईल आपलं हा 18 प्लस 10 इंटू 4 म्हणजे 40 आणि 10 इंटू 6 म्हणजे किती होते प्लस 60 मायनस आरबी इंटू 7 इक्वल टू 0 तर हे 0 पुट करून घेतलं आपण इक्वेट टू 0 केलं आपण याची बेरीज करून घेणार आहे हे 58 प्लस 60 म्हणजे किती आहे म्हणजे 100 आणि 18 म्हणजे 118 118 मायनस आरबी इंटू 7 इक्वल टू 0 हे आरबी इंटू 7 तिकडे घेऊन जाणार आहे आपण म्हणजे 118 इक्वल टू आरबी इंटू 7 तर 7 ने डिवाइड करणार आहे म्हणजे आरबी इक्वल टू काय होणार आहे आपलं 118 डिवायडेड बाय 7 किती होते तो होते आपला 118 डिवायडेड बाय 7 त्याचा आन्सर येते आपलं 16.85 आरबी बरोबर येते 16.85 किती आहे ते किलो न्यूटन आहे सर्व कसे आहेत किलो न्यूटन त्याच्यामुळे हिचं 16.85 किलो न्यूटन येणार आहे बरोबर आता काय करणार आहे आपण ही आरबीची व्हॅल्यू पुट झालेली आहे आपल्याला इक्वेशन नंबर 1 माहिती आहे या इक्वेशन नंबर मध्ये या आरबीची व्हॅल्यू पुट करून देऊ पुट थोडं कमी करून घेतो याला पहा काय करणार आहे आपण पुट आरबी इक्वल टू 16.85 किलो न्यूटन इन इक्वेशन
वन, इक्वेशन वन मध्ये आपण करणार आहे. इक्वेशन मध्ये काय, इक्वेशन वन काय आपला आर ए प्लस आर बी इक्वल टू किती आलेलं आहे 38, इक्वल टू आलेलं आहे 38. बरोबर. म्हणजे काय करणार आहे, आर ए आरबीच्या जागी टाकणार आहे 16.85 इक्वल टू 38. म्हणजे आर ए इक्वल टू काय येईल आपला, या साईडला लिहितो. म्हणजे आर ए इक्वल टू काय येणार आहे 38 मायनस 16.85 किती होते ते 38 मायनस 16.85 ते होते आपलं 21.15. म्हणजे आर ए बरोबर येते आपला 21.15 किलोन्यूटन. तशा प्रकारे हे सपोर्ट रिॲक्शन आपण काढल्या. अशा प्रकारे हे सपोर्ट रिॲक्शन या ठिकाणी काढल्या. तर काय केलेलं आहे याच्यामध्ये पहा की आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला होता युडीएल फोर्स दिलेला होता 2 मीटरचा 9 किलोन्यूटन पर मीटर. त्याची इंटेन्सिटी आहे 9 किलोन्यूटन पर मीटर. त्याला काय केलं आपण टोटल लोडमध्ये कन्वर्ट करून घेतलं. टोटल लोडमध्ये कन्वर्ट करायसाठी काय केलं, इंटेन्सिटी म्हणजे 9 किलोन्यूटन पर मीटर इंटू काय केलं, स्पॅननं मल्टिप्लाइड केलं 9 into 2. बरोबर. आणि तो बरोबर कुठं, तो येते 18 किलोमीटर. मग हा 18 किलोमीटर लोड हा झाला टोटल लोड. हा टोटल लोड कुठे ऍक्ट होत असते, या स्पॅनच्या मधात, म्हणजे 2 मीटरच्या मधात. 2 मीटरच्या मधात तो ऍक्ट होणार आहे. बरोबर. तशा प्रकारे आपण तो लोड काय केला तिथं करून घेतला. तो लागला 1 मीटरवरती, ए पासून 1 मीटरवरती लागला. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, समेशन एफ वाय इक्वल टू 0 आणि समेशन मोमेंट अबाउट ए इक्वल टू 0 आपण हे केलं. इक्विलिब्रियम कंडिशन कन्सिडर केल्या. त्याच्यामध्ये काय केलं, पहिली फर्स्ट ऑफ ऑल आपण घेतलं समेशन एफ वाय इक्वल टू 0. त्याच्यामध्ये अपवर्ड जाणारे फोर्सेस आपण पॉझिटिव्ह पकडले, डाऊनवर्ड येणारे फोर्सेस आपण निगेटिव्ह पकडले. तर आपला आर ए अपवर्ड चालला म्हणून पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर 18 किलोमीटर हा आपला डाऊनवर्ड आहे म्हणून तो -18 आणि हा -10 आहे म्हणजे डाऊनवर्ड आहे म्हणून -10, हा सुद्धा डाऊनवर्ड आहे म्हणून -10 आणि आरबी वरती चालला म्हणून प्लस आरबी. म्हणजे आर ए या सगळ्याची बेरीज करून घेतली तर आर ए -38 प्लस आरबी इज इक्वल टू 0. म्हणजे आपलं इक्वेशन आलं आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 38. हे इक्वेशन नंबर 1. टेकिंग दुसरं काय केलं, दुसरी कंडिशन घेऊन राहिलो आपण इक्विलिब्रियमची, समेशन मोमेंट ऑफ फोर्स अबाउट ए इज इक्वल टू 0. तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, क्लॉकवाईज मुवमेंट काय घेतो, पॉझिटिव्ह घेतो आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट निगेटिव्ह घेतो. तर त्याच्यामध्ये फोर्सेस जे पाहून राहिलो, फोर्सेस इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर फोर्स कोणता आहे आपला, पहिला आहे आर ए. तो ए मधून एच्या भोवती मुवमेंट घेणार आहे आपण. एच्या भोवती घ्या किंवा बीच्या भोवती कसे केलं तरी चालते, पण एच्या भोवती मुवमेंट करून राहिलो आपण. तर त्याच्यामुळे ए इंटू आर ए इंटू 0, आर ए इंटू काय झाला 0 प्लस दुसरा फोर्स कोणता आहे आपला, त्याच्यानंतरचा 18 किलो डाऊनवर्ड फोर्स आहे. तो त्याची मुवमेंट कशी असणार आहे, क्लॉकवाईज राहणार आहे. त्याच्यामुळे 18 into 1 त्याचं डिस्टन्स परपेंडिक्युलर ए पासून डिस्टन्स किती आहे त्याचं 1 मीटर. फोर्स इंटू ए पासूनचं डिस्टन्स 18 into 1. दुसरा फोर्स आहे 10 किलोमीटर. तर त्याचं ए पासून डिस्टन्स किती आहे 2 and 2 4. तर डिस्टन्स मेजर करत जायचं. डिस्टन्स मेजर करत जायचं, नाही तर डिस्टन्स मध्ये चुकलं तर हे सर्व प्रॉब्लेम चुकून जाते. तर डिस्टन्स मध्ये फक्त आपण लक्ष ठेवायचं की आपण प्रॉपर डिस्टन्स घेऊन राहिलो की नाही. म्हणजे 10 into 4 नंतर आहे 10 into याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती होणार 2 2 4 2 6 10 into 6. नंतर येऊन राहिला आरबी. आरबीचं डिस्टन्स किती आहे 2 2 4 आणि 2 आणि 1 7. तर आरबी इंटू का येणार आहे, ते अँटी क्लॉकवाईज मुवमेंट येणार आहे म्हणून ते काय -आरबी इंटू 7. याला सॉल्व्ह करून घेतलं तर आपलं आरबी बरोबर काय आलं 16.85 आलं. हा 16.85 आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केलं. तर इक्वेशन 1 मध्ये पुट करून काय केलं, आपला आर ए बरोबर आला 21.15 किलोमीटर. तशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. तर याच्यामध्ये पॉईंटमध्ये उत्तर येत असतात. आता इथं 16.85 याच्यानंतर सुद्धा काही व्हॅल्यू आहेत. तर त्याच्यातले काय केलं मी 2 व्हॅल्यू पॉईंटच्या नंतरच्या 2 व्हॅल्यू कन्सिडर केल्या. काय तर थोडंफार इकडे तिकडे झालं तर पॉईंटच्या नंतर इकडे तिकडे झालं चालते, काही त्याचा फरक पडत नसते. बरोबर. एक्झॅक्ट उत्तर कोणाचं इथं येत नाही. म्हणजे एक्झॅक्ट प्रत्येकजण कोणी 85 लिहिल, कोणी 86 लिहिल, कोणी 84 सुद्धा लिहू शकते. पण हा 16 पॉईंट असणं आवश्यक आहे. काय तर ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण. आता याच्यानंतर परत जर कोणतं प्रॉब्लेम असलं तर ते बघू आपण. त्याच्यामध्ये पहा दुसरं प्रॉब्लेम आपल्याला दिलेलं आहे. हा तर सपोर्ट रिॲक्शन्स काढायचे आपल्याला.